तर तुमचं श्री एज्युकेशन या चॅनलवर स्वागत आहे. तर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर तुम्हाला माहीतच आहे की आपण या सीरीजमध्ये काय पाहत आहोत. तर आत्तापर्यंत आपण जगाचा नकाशा पाहिला, परत युनिव्हर्स ब्रह्मांड म्हणजे काय पाहिले. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पहिलं ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्समध्ये सर्व समजत जाईल. त्यानंतर तेवढं पाहून आपण नंतर भारताच्या भूगोलकडे वळालो आहोत आणि आपण भारताच्या भूगोलमध्ये राज्य आणि राजधान्या एकदम चांगल्या पद्धतीत पाठ केल्या आहेत व लक्षात ठेवायची ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितली आहेत. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. नंतर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले की आजूबाजूचे देश कोणते, कोऑर्डिनेट्स कोणते, आपला देश कोणत्या कोऑर्डिनेट्समध्ये आहे, परत लँड बाउंड्रीज कोणत्या आहेत, नंतर वॉटर बॉडीजमध्ये कोणते बाउंड्री शेअर करतो, वरचा उत्तरी बिंदू, दक्षिणी बिंदू, पूर्वी बिंदू, पश्चिमी बिंदू, हे सर्व पाहिले आहे. तर आजचा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचं पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करत जा. लाईकमुळे एक आम्हाला उत्साह भेटतो व तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन एकदम चांगल्या पद्धतीत देण्याचा अजून उत्साह निर्माण होतो. तुम्हाला मी सर्व इन्फॉर्मेशन शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे छोट्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी एक लाईक नक्की करत जा. तर चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज पाहणार आहोत भारताचा भूगोल याचं नेक्स्ट पार्ट. तर हे आहे भारताचा नकाशा. तर भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला आजूबाजूचं मी सर्व सांगितलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत हे जो भारताचा नकाशा आहे त्याच्यामध्ये 5 स्टेट असे आहेत जे की लँडलॉक्ड आहेत, म्हणजे त्यांना आजूबाजूचा देश लागून नाही. म्हणजे जर हा राजस्थान पाहिला तर राजस्थानला पाकिस्तान लागतो, इकडे उत्तर प्रदेश पाहिला तर त्याला नेपाळ बाउंड्री लागते, इकडे कोणता अरुणाचल प्रदेश पाहिला तर त्याला चीन आणि म्यानमार या देशाची बाउंड्री लागते, भूटानची बाउंड्री लागते, या 3 देशाची बाउंड्री लागते. परत त्रिपुरा हा तिन्ही साईडनं बांगलादेशनं वेढलेला आहे. तर गुजरात इकडं तटीय बाउंड्री आणि पाकिस्तानची बाउंड्री लागते. पण असे काही स्टेट आहेत जे की लँडलॉक्ड आहेत, म्हणजे त्यांना दुसऱ्या देशाचा किंवा तटाचा काहीच भाग अटॅच नाहीये. तर असे कोणते राज्य आहेत, तर असे आहेत 5 राज्य. तर ते 5 राज्य कोणते, तर असे किती राज्य आहेत, तर 5 राज्य आहेत. लँडलॉक्ड स्टेट 5 आहेत. तर ते कोणते कोणते आहेत आपण ते पाहूयात. तर पहिला आहे हा हरियाणा. ह्या जे हरियाणा हा इथे दिसतो, तर ह्या हरियाणा राज्याची बाउंड्री ही दुसऱ्या कोणत्याच देशाची नाही, फक्त आपल्या भारतातल्याच राज्याशी लागते. दुसरा आहे हा मध्य प्रदेश जो दिसतो तो मध्य प्रदेश. तिसरा जो आहे तो छत्तीसगड हा. नंतर हा झारखंड, 4 झाले. आणि 5वा हा तेलंगणा. तर हे तेलंगणा हे 5 राज्य जे आहेत ते लँडलॉक्ड स्टेट्स आहेत. आणि हे पहा लँडलॉक्ड इथं लिहून सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर 5 जे राज्य आपण पाहिले, तर पहिलं पाहिलं होतं हरियाणा, दुसरं नंतर तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड. तर हे 5 जे राज्य आहेत तर ते हे 5 राज्य लँडलॉक्ड स्टेट्स आहेत. आणि जी आपली आंतरराष्ट्रीय सीमा सर्वात जास्त जर कोणता राज्य बनवत असेल तर ते आहे पश्चिम बंगाल. तर मॅपमध्ये आपण पाहूयात. तर हे पहा मॅपमध्ये जे पश्चिम बंगाल जे आहे, तर बंगालचं विभाजन झाल्यानंतर बंगाल हा दुसरा देश तयार झाला आणि बंगालचा जे पश्चिम बंगालचा भाग जो आपल्याकडे आलाय भारतामध्ये, तर त्याला तो बांगलादेशच्या पश्चिमी साईडला असल्यामुळे त्याला पश्चिम बंगाल असे नाव देण्यात आलेले आहे. तर हा जो पश्चिम बंगाल आहे तर याची बाउंड्री आंतरराष्ट्रीय बाउंड्री सर्वात जास्त एखाद्या दुसऱ्या देशाशी लागते. बाकी कोणत्याच राज्याची अशी सर्वात जास्त बाउंड्री लागत नाही. तर सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमा असणारं राज्य कोणतं आहे, तर ते आहे पश्चिम बंगाल. हे पाहिलं. नंतर आपण परत पाहूया तिन्ही बाजूंनी बांगलादेश असलेलं राज्य. तर तुम्हाला सांगितलं होतं त्रिपुरा हे जे राज्य आहे तर तिन्ही बाजूने बांगलादेशला लागलेलं आहे. क्षेत्रफळाने मोठे राज्य सुद्धा आपण पाहिले आहे राजस्थान, क्षेत्रफळाने लहान राज्य गोवा, आणि सर्वात जास्त तटीय सीमा जर कशाची लागत असेल तर ती लागते गुजरातची.
ती आहे 1214 किलोमीटर. आणि सर्वात कमी तटीय सीमा जर लागते तर ती आहे गोवाची 106 किलोमीटर आहे. तसेच अफगाणिस्तान सोबत तुम्हाला सांगितलं होतं की अफगाणिस्तान सोबत भारताची बाउंड्री जी शेअर करते ती सुद्धा 106 किलोमीटर आहे. पाहिलेलं आपण मॅपमध्ये तुम्हाला दाखवतो. तर सर्वात जास्त जी तटीय सीमा लागते तर ही गुजरात बाउंड्रीची सर्वात जास्त तटीय सीमा लागते. परत आपण पाहिले सर्वात जास्त क्षेत्रफळाने राज्य हे जे आहे ते राजस्थान आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे ते सुद्धा पाहिले आपण गोवा आहे. आणि गोवाची तटीय सीमा सुद्धा सर्वात कमी लागते. सर्वात कमी तटीय सीमा आहे हे आपण आता पाहिले होते. आणि हे सुद्धा पाहिले की त्याची किती आहे 1214 किलोमीटर आहे सर्वात जास्त तटीय सीमा आणि सर्वात कमी 106. आणि तिन्ही बाजूने जे राज्य आहे तर ते हे पहा, त्रिपुरा राज्य जे आहे हे त्रिपुरा राज्य तिन्ही साईडनं बांगलादेशनं त्याच्या तिन्ही साईडला बांगलादेश आहे आणि एका साईडला आसाम राज्य आपलं भारताचं राज्य लागते. यानंतर आपण पाहणार आहोत कर्करेखा. कर्करेखा तुम्हाला तर पहिलेच सांगितलेलं होतं की हा जो आपला जगाचा पृथ्वी आहे त्याच्यामध्ये सेंटरमधून जाते तिला आपण रेखावृत्त म्हणतो. आणि जी भूमध्य रेखा 0 डिग्री आहे तिला अक्षवृत्त असे म्हणतो. याची तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितली होती. आडवी रेषा म्हणजे अक्षवृत्त. लक्षात राहण्यासाठी सांगितलं होतं ट्रिक. म्हणजे अक्षवृत्त आडव्या रेषेवर आहे. तर हे पाहिलं होतं. तर कर्करेखा ही वरच्या साईडला आहे तुम्हाला माहितच आहे आणि खालच्या साईडला मकर रेखा आहे. तर आपला जो देश आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या गोलार्धात आहे तर ते आहे इथे म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपला भारत देश आहे. तर भारत देशाच्या सेंटरमधून मध्य कर्करेखा जाते. तर ती कर्करेखा अशी गुजरात नंतर राजस्थान नंतर मध्य प्रदेश नंतर छत्तीसगड नंतर झारखंड नंतर पश्चिम बंगाल नंतर त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातून जाते. तर हे इथं राज्य लिहिलेले आहेत. कर्करेखा जे 8 राज्यातून जाते ते राज्याचे नाव पहिलं आहे गुजरात. हा गुजरातमधनं जाते. नंतर राजस्थानमधनं हा थोडा भाग राजस्थानचा खाली आलेला आहे तिथून जाते. नंतर मध्य प्रदेश नंतर नंतर झारखंड नंतर पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा आणि नंतर मिझोराम. तर हे राज्य तुम्हाला मी सांगितलेल्या ट्रिकने एकदम परफेक्टली लक्षात राहिले असतील तर त्या ट्रिकनंच लक्षात ठेवायचे. जे तुम्हाला मी सांगितले होते पश्चिमेची जी पाकळी आहे त्याच्यामध्ये हे पहा हे अशी पाकळी तयार होते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. हे पहा अशी पाकळी आणि इथं छोटी दांडी हे गुजरात गोवा राज्य तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ह्या कर्करेखा जी जाते ती वरच्या 3 पाकळ्यातून जाते हे लक्षात ठेवायचं पहिलं. आणि दुसरं लक्षात ठेवायचं की इकडे पण तुम्हाला मी एक फुल काढून सांगितलं होतं की हे राज्य लक्षात ठेवायचे. वरच्या साईडला बिहार, इकडच्या साईडला बंगाल, इकडच्या साईडला छत्तीसगड आणि खालच्या साईडला ओडिसा. तर हे असं फुलाचा आकार देऊन सुद्धा तुम्हाला मी त्या आकृतीमध्ये त्या राज्य कसे लक्षात ठेवायचे त्याच्यात सांगितलं होतं. तर ही इकडल्या वरच्या 3 पाकळ्यातून जाते आणि इकडल्या सेंटरच्या 3 पाकळ्यातून जाते. असं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला कोणत्या ट्रिकची लक्षात ठेवायची गरज राहणार नाही. त्यानंतर इकडं जे जातं तर ते 7 सिस्टरच्या त्रिपुरा आणि मिझोराम खालची जी 2 राज्य आहेत तर ते त्रिपुरा आणि मिझोराम आहेत याच्यातून जाते. असे 8 राज्य तुमच्या 100% लक्षात राहतील. जर तसे सुद्धा लक्षात नाही राहिले तर तुमच्यासाठी एक मी ट्रिक सांगत आहे. मित्र परगमच्या झाक. जर हे वाक्य लक्षात राहिलं तरी सुद्धा तुमच्या ते नाव लक्षात राहतील. मित्र मी म्हणजे मिझोराम, त्रि म्हणजे त्रिपुरा, प म्हणजे पश्चिम बंगाल, र म्हणजे राजस्थान, ग म्हणजे गुजरात, म म्हणजे मध्य प्रदेश आणि छ म्हणजे छत्तीसगड आणि झ म्हणजे झारखंड. हे झाक फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आहे. तर ही सुद्धा ट्रिक ह्या ट्रिकनं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे सोपी ट्रिक आहे. पण जर ट्रिकपेक्षा मी जे तुम्हाला हे पाकळ्यानुसार लक्षात ठेवायला सांगितलं या पश्चिमेच्या साईडच्या वरच्या 3 पाकळ्यातून आणि इकडं सेंटरच्या 3 पाकळ्यातून आणि नंतर मिझोराम आणि त्रिपुरा या 2 राज्यातून कर्करेखा ही आपल्या भारत देशाच्या सेंटरमधून जाते.
यानंतर मी तुम्हाला GMT रेषा जी सेंटरमधून जाते पृथ्वीच्या, तिला या रेषा काल्पनिक आहेत हे सुद्धा सांगितलं आहे. आणि जी GMT रेषा आहे ही सेंटरमधून जाते, तिला आपण GMT रेषा असं म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर GMT रेषा म्हणजे ग्रीनविच मीन टाईम, तर ती वेळ दाखवते. तर ती इंटरनॅशनल वेळ दाखवण्याचं काम करते GMT रेषा. तर तशीच आपला भारताचा वेळ दाखवण्यासाठी सुद्धा एक रेषा आहे. तर ती रेषा इथं इथं आपल्या 5 राज्यातून जाते. तर त्या रेषेला काय म्हणतात, तर त्या रेषेला IST म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम, हे पहा इथं दिलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड टाइम दाखवणारी म्हणजेच भारतीय वेळ दाखवणारी रेषा असं सुद्धा म्हणतात. तर ती जी जाते इथून 82 डिग्री कोऑर्डिनेट त्याचा आहे 82.5 डिग्री, 82.5 डिग्री मधनं जाते. तर ती रेषा अशी जाताना 5 राज्यातून जाते. तर कोणत्या कोणत्या 5 राज्यातून जाते ते आता आपण पाहणार आहोत. तर इथं आहे ती 82 82.5 डिग्री. तर ती जाते अशी उत्तर प्रदेश, नंतर जाते मध्य प्रदेश, नंतर जाते छत्तीसगड, नंतर जाते ओडिसा आणि नंतर जाते आंध्र प्रदेश. तर ही अशी सरळ जाते. हे पहा, हे अशी सरळ जाते ती. तर हे 5 राज्य लागतात. तर ते 5 राज्य कोणते कोणते आहेत तुम्हाला मी आताच सांगितले. तर ते पहिलं आहे उत्तर प्रदेश, जे हे आहे. नंतर आहे मध्य प्रदेश मधनं जाते, नंतर छत्तीसगड मधनं जाते, ओडिसा मधनं जाते आणि आपला आंध्र प्रदेश मधनं सुद्धा ती रेषा जाते. तर ते लक्षात कसं ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर जी GMT रेषा आता तुम्हाला सांगितलं, इथे जे भारताचा हे जे पृथ्वी आहे, तर हे पृथ्वीच्या इथे आपला भारत आहे आणि इथून जाते ती इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणजे IST, इंडियन स्टँडर्ड टाइम. आणि ही जी जगाच्या नकाशातून जाते ती आहे इथं GMT लाईन. तर या 2 रेषामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, एका एका रेषेचं 15 डिग्री एवढं आहे 1 घंट्याचं. तर तसंच इथे या दोन्हीमध्ये किती अंतर आहे, तर हे अंतर जे असणार आहे, या दोन्हीमध्ये फरक आहे टाईममध्ये. जर इथं जर 12 वाजले असतील, तर इथं 5 तासाचा फरक इंडियन स्टँडर्ड टाईममध्ये येईल. जर इथं 12 वाजले असतील, तर या साईडला वेळ कमी असणार आहे. म्हणजे इकडं 5.5 घंटे कमी वेळ असणार आहे. आणि जर इथं इथं जर 12 वाजले असतील, तर इकडं 5.5 वाजलेले असतील. म्हणजे हा इकडं नंतर टाइम दाखवतो, म्हणजे पहिलं इकडं दाखवतो. तर ह्या दोन्हीतला डिस्टन्स किती आहे GMT आणि IST मधला, तर ते आहे 5.5 घंट्याचा डिफरन्स आहे GMT आणि IST मध्ये. तर GMT आणि IST मध्ये किती अंतर आहे, तर ते अंतर आहे 5.5 घंटे. आणि परत सूर्य हा पूर्वेकडून उगवतो, हे तर सर्वांना माहित आहे. तर पूर्वेकडे तुम्हाला कोणतं राज्य लागतं, सर्वात पूर्वी बिंदू सुद्धा तुम्हाला किबियू म्हणून सांगितलेलं होतं. तर हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर हा इथं सर्वात पहिलं सूर्य उगवतो आणि सर्वात शेवटी हा गुजरातमध्ये सूर्य उगवतो. तर हा जो गुजरात ते अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य उगवण्याचा डिस्टन्स जे असणार आहे, या दोन्हीमध्ये फरक किती असणार आहे, तर या दोन्हीतला फरक जे आहे, तर ते 2 घंट्याचा असणार आहे. गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये जे अंतर कव्हर करायला सूर्याला वेळ लागणार आहे, तर ते 2 घंटे एवढं अंतर लागणार आहे. तर ते अंतर किती असणार आहे, 2 घंटे. तर 2 घंट्यामध्ये सूर्य आपल्या देशाच्या अरुणाचल प्रदेश ते इकडं जायला लागतं. आणि सेंटरला जी लाईन आहे ती सुद्धा तुम्हाला सांगितली, ती आहे इंडियन स्टँडर्ड टाइम. तर ती आपला भारताचा वेळ दाखवते. इंडियन स्टँडर्ड टाइम आपल्या भारताचा वेळ निश्चित करते. तर हे होतं IST बद्दल. त्यानंतर आपण पाहणार आहोत समुद्र, म्हणजेच आपल्या जे बाउंड्रीला लागून समुद्र आहे, तर ते समुद्राचं अंतर आपण समुद्रामध्ये जर अंतर मोजायचं असेल, जमिनीवर आपण मोजताना किलोमीटरमध्ये मोजतो, पण जर आपल्याला तेच अंतर समुद्रामध्ये मोजायचं असेल, तर ते नॉटिकल माईल याने मोजतात. तर 1 नॉटिकल माईल म्हणजे किती किलोमीटर होतं, तर 1 नॉटिकल माईल म्हणजे 1.852 किलोमीटर एवढं अंतर होतं. 1 नॉटिकल माईल म्हणजे 1.52 किलोमीटर एवढं अंतर होतं. तर समुद्र जे आहे, समजा एखाद्या
तटापासून जे समुद्र मध्ये लागतो, तर हे पूर्ण हे समुद्र दिलेला आहे. तर समुद्रामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत. तर समुद्रामध्ये हे पहा, हे जे आहे इथं समजा लँड लागते, लँड इथून चालू होते. इथं जे आहे ती लँड आहे आणि लँडच्या नंतर एक बेस लाईन आपण कन्सिडर केलेली आहे. ही सुद्धा काल्पनिक लाईन आहे, पण ती बेस लाईन आपण कन्सिडर केलेली आहे की इथून पुढं झोन तयार होतात. तर ही आहे बेस लाईन. तर बेस लाईन पासून सर्वात पहिलं जे झोन आहे ते आहे टेरिटोरियल सी, म्हणजे ही प्रादेशिक सी आहे. तर हा प्रादेशिक समुद्र असणार आहे. तर हा जो टेरिटोरियल सी आहे, तर याचं बेसलाईन पासूनचं अंतर जे आहे तर ते असणार आहे 12 किलोमीटर. हे जे बेसलाईन ते इथपर्यंत अंतर हे 12 किलोमीटर, आपलं 12 नॉटिकल माईल पर्यंत जे अंतर आहे, तर त्या टेरिटोरियल सीचं अंतर आहे. म्हणजे प्रादेशिक समुद्राचं जे अंतर आहे ते 12 नॉटिकल माईल आहे. आणि त्याच्यानंतर बेसलाईन पासून जे झोन येतो तर तो आहे कॉन्टिजियस झोन. तर कॉन्टिजियस झोन किती आहे, तर तो आहे टेरिटोरियल सी जिथं संपते तिथून पुढं 12 नॉटिकल माईल. आणि बेस लाईन पासून, म्हणजे या लाईन पासून जे अंतर आहे तर ते 24 नॉटिकल माईल असणार आहे. किती असणार आहे, 24, म्हणजे ते 12 आणि इकडचं 12 असं मिळून 24 नॉटिकल माईल एवढं अंतर असणार आहे. त्यानंतर जो झोन येतो तो टेरिटोरियल झोन पासून ते पुढे जो झोन लागतो, म्हणजेच बेसलाईन पासून 200 नॉटिकल माईल वर पर्यंत जो झोन लागतो, म्हणजे इथपर्यंत हा 200 नॉटिकल माईल येतं बेसलाईन पासून. तर तो झोन आहे एक्सक्लुझिव्ह झोन म्हणतात त्याला, एक्सक्लुझिव्ह झोन. आणि त्याच्यानंतर जे येतं तर ते हाय सी येतं. तर हे जे हाय सी येतं, हाय सी मध्ये कोणत्याही एका देशाचं वर्चस्व नसतं, म्हणजे एका देशाचा अधिकार त्या हाय सीवर नसतो. तर त्या हाय सीवर कोणाचा, सर्व देशाचा समान अधिकार असतो. म्हणजे जर ही जो समुद्र आपल्या भारताच्या जवळचा आहे समजा, तर हाय सी मध्ये फक्त भारताचा हक्क राहणार नाही, तर सर्व देशांचा समान अधिकार हाय सी मध्ये राहत असतो. आणि ह्या टेरिटोरियल झोन, कॉन्टिजियस झोन, एक्सक्लुझिव्ह झोन ह्यामध्ये आपण काय काय करू शकतो, आपल्या भारताला लागून जर असले तर भारत देशातून काय काय घेऊ शकतो. तर कॉन्टिजियस झोन आहे इथपर्यंत आपण सीमा शुल्क वसूल करू शकतो. म्हणजे जर आपल्या या क्षेत्रामध्ये बाहेर देशाची बोट, जहाज वगैरे आली तर त्यांच्याकडून आपण सीमा शुल्क वसूल करू शकतो. हे सगळे वित्तीय अधिकार आपल्याकडे असणार आहेत या झोनमध्ये. तसेच आपण समुद्राची साफसफाई या झोनमध्ये आपण साफसफाई करू शकतो. हे जो आपला एक्सक्लुझिव्ह झोन पर्यंत एरिया आहे, तर त्या झोनमध्ये आपण साफसफाई सुद्धा करू शकतो, सीमा शुल्क वसूल करू शकतो. हे आपले वित्तीय अधिकार इथपर्यंत असणार आहेत कॉन्टिजियस झोनमध्ये. हे कॉन्टिजियस झोन सांगितलं आता. आणि त्यापुढे जो एक्सक्लुझिव्ह झोन येतो, तर एक्सक्लुझिव्ह झोनमध्ये आपण काय करू शकतो, तर नवीन द्वीप जर तयार करायचं आहे आपल्याला, तर ते आपण एक्सक्लुझिव्ह झोनमध्ये नवीन द्वीप तयार करण्यासाठी आपल्याला अधिकार आहेत. नंतर इथे जर प्राकृतिक संसाधन कोणते सापडले तर त्याचा हक्क ह्या जो झोन आहे तिथपर्यंत त्या देशाचा, सेपरेट देशाचा असणार आहे. फक्त जर भारताच्या इथपर्यंत 200 नॉटिकल माईल पर्यंत एखादं प्राकृतिक संसाधन जर सापडलं तर त्याचा पूर्णपणे अधिकार हा भारताचा त्याच्यावर असणार आहे. नंतर जर सायंटिफिक रिझनसाठी इथं काही रिसर्च वगैरे करायचं असेल, किंवा एखादं रिसर्च पॉइंट, एखादं रिसर्च अनुसंधान केंद्र जर ओपन करायचं असेल तर ते सुद्धा आपण या झोनमध्ये करू शकतो. याच्या पुढे आपण जाऊन हाय सी मध्ये ते झोन उभा करू शकत नाहीत, पण आपल्या ह्या 1200 नॉटिकल माईल पर्यंत आपण ते करू शकतो. तर हे होतं समुद्रामधील बेसिक माहिती. ही माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे नॉटिकल माईल. एक नॉटिकल माईल म्हणजे किती, परत आपण समुद्रामध्ये अंतर किती कशाने मोजतो, याचं एकक म्हणजे याचं युनिट नॉटिकल माईल हे आहे. तर या सर्व इम्पॉर्टंट गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच महत्त्वाचं, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही शिकण्यासारखं भेटलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि शेअर नक्की व्हिडिओ करा. व्हिडिओला लाईक केल्यामुळं आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि तेवढाच उत्साह निर्माण होतं. त्यामुळे अजून तुम्हाला
माहिती देण्याचा, जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.